पंतप्रधान मोदी आज आणि उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते नवी मुंबईतील लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण होणार। मोदींचं विमान थेट नवी मुंबई विमानतळावर लँड होणार। नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाला शरद पवार जाणार नाहीत। शरद पवारांना उद्घाटन कार्यक्रमाचं निमंत्रणच नाही, तर निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यानं अरविंद सावंतही कार्यक्रमाकडे फिरवणार पाठ। मुंबईतील ॲक्वा मेट्रो लाईन 3चं पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज होणार लोकार्पण। 37,270 कोटी रुपये खर्चाच्या मुंबईतील भूमिगत मेट्रो लाईनमुळे उत्तर दक्षिण मुंबई जोडली जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई वन ॲप लॉन्च होणार। एकाच ठिकाणी मिळणार बस, मेट्रो, लोकल ट्रेन आणि मोनोचं तिकीट। 11 पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स एकाच ॲपवर। मोदींच्या दौऱ्यासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर। नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून अनेक मार्गावरील वाहतुकीत बदल। महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी पुढे ढकलली। 12 नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी। मुंबई महापालिकेसाठी जागांवरून जुंपण्याची शक्यता। शिंदेंचा 110 तर 114 जागांचा प्रस्ताव। भाजपा शिंदेंचा प्रस्ताव मान्य करणार का, याकडे लक्ष। मुंबई महापालिकेसाठी मनसेचा बैठकांचा सिलसिला सुरूच। आज सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत बैठक। राज ठाकरेंनी महापालिकेसाठी कंबर कसली। राज्यातील शेती नुकसानीच्या मदतीवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। आज राज्यभरात आंदोलन करणार। सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज अपुरं असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल। धोका दिल्यास सरकार पाडणार। मराठा आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। तर जशी ज्याची बुद्धी तशी त्याची वृत्ती, वडेट्टीवारांचा जरांगेंवर हल्लाबोल। सलग तिसऱ्या दिवशी बंजारा समाजाचे मोर्चे सुरूच। यवतमाळ, परभणीनंतर आज धुळ्यात भव्य मोर्चा काढणार। एसटी प्रवर्गातून आरक्षणाचा लढा रस्त्यावर। पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर। यंदाही महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार। कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी चौकशी समितीकडून पोलिसांना क्लीन चिट। पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेंवर गोळी झाडल्याचं समितीने केलं मान्य। अपघात झाला तेव्हा मी गाडीत नव्हते, गौतमी पाटीलचं स्पष्टीकरण। तर मला नेहमीच ट्रोल केलं जातं, ज्यांना जे बोलायचंय ते बोलू देत, चंद्रकांत पाटलांनाही प्रत्युत्तर। निलेश गायव पळून गेल्यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे। आता ब्लू कॉर्नर आणि रेड कॉर्नर नोटीस काढण्याची शक्यता। पोलिसांचं वराती मागून घोडं। कप सिरपमुळे मध्य प्रदेशच्या छिंदवाडातील आणखी 3 मुलांचा मृत्यू। गेल्या 16 तासात नागपुरात उपचार घेत असलेल्या आणखी 3 मुलांची झुंज अपयशी। मृतांचा आकडा 16 वर पोहोचला। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सिरप प्रवर्गातील औषधांची विक्री करू नका। अन्न व औषध विभागाच्या सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांना सूचना। प्रिस्क्रिप्शन शिवाय सिरप विक्री केल्यास कठोर कारवाईचा इशारा। नाशिकच्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर। रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं रस्त्यातच गर्भवतीवर प्रसूतीची वेळ। माता आणि बाळ सुखरूप असल्याची माहिती। महिलेला झालेल्या मारहाणीने बीड पुन्हा हादरलं। शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण। महिलेची प्रकृती गंभीर। जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। नेकनूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू। वयोवृद्ध आईची मनोरुग्ण मुलाने केली हत्या। नाशिकच्या जेल रोड शिवाजीनगर परिसरातील घटना। आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन दिली हत्येची कबुली। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला दिलासा नाहीच। फसवणूक प्रकरणात परदेशी जाण्याची परवानगी नाहीच। कोर्टाकडून परदेशी जाण्यावर बंदी कायम।
समीर वानखेडेंची याचिका दिल्ली हायकोर्टाने स्वीकारली. शाहरुख खानची रेड चिलीज कंपनी आणि नेटफ्लिक्सला हायकोर्टाची नोटीस. येत्या 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर भारत दौऱ्यावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून स्टारमर यांचं स्वागत. उद्या पंतप्रधान मोदींसोबत स्टारमर महत्त्वपूर्ण चर्चा करणार.